हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज झालेल्या एम-पी-एस-सीच्या कंबाईन ग्रुप सी या परीक्षेमध्ये आज आपण या ठिकाणी भूगोल विषयावरती जे प्रश्न आले होते, त्या प्रश्नांचं विश्लेषण, पेपर एनालिसिस या ठिकाणी करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजच्या या भूगोलचे जे 10 प्रश्न होते आजच्या परीक्षेमध्ये आलेले, त्या प्रश्नांचं सर्वसाधारण जर स्वरूप बघितलं तर त्याच्यातले काही प्रश्न हे चालू घडामोडीशी संबंधित असलेले आपल्याला बघायला मिळतात. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा. या ठिकाणी बघा पहिला प्रश्न. अ, थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे असं विचारले आपल्याला, म्हणजे चुकीचं कोणतं आहे ते बघायचं. पहिलं बघा, पाल जळगाव. तर पाल हे थंड हवेचं ठिकाण जळगावमध्ये आहे. दुसरं आहे तोरणमाळ, धुळे. तोरणमाळ हे जे ठिकाण आहे धुळे या जिल्ह्यामध्ये नसून ते कुठं आहे, नंदुरबारमध्ये आहे. त्याच्यामुळं हे चुकीचं विधान आहे. पुढचे ऑप्शन बघू. याच्यामुळं आपल्याला साहजिकच या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 2 देता येतं. पुढचे बघूयात. महाबळेश्वर, सातारा आपल्याला माहिती आहे. लोणावळा, पुणे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 तोरणमाळ हे नंदुरबारमध्ये आहे, धुळ्यामध्ये नाही. पुढचा प्रश्न बघा. काय विचारलंय? खालील विधानांमधून चुकीचे विधान ओळखा. चुकीचं कोणतं आहे ते बघायला सांगितले. आपण बघूया. वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे. ओके. हे वाक्य बरोबर आहे. कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. आपण जर वर्धा, वैनगंगा म्हणजे पूर्ण किंवा विदर्भाचा जर नदी प्रणाली हा घटक जर बघितला, तर याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या नद्या वैनगंगा नदीच्या उपनद्या असलेल्या दिसतात. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक तिसरा काय दिलाय बघा. वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वाघाडी आणि खुळी या उपनद्या येऊन मिळतात. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. चौथं वाक्य आहे, तावरजा, तोरणा, मन्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात. आता या ठिकाणी बघा, गिरणा ही गोदावरी नदीची उपनदी नाही, तर ती तापी आणि पूर्णा या नदीची उपनदी आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला हे वाक्य चुकीचं दिसतं. त्याचबरोबर पुढं बघा काय म्हणलेलं आहे, मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात. तर ह्या सगळ्या नद्या गोदावरीला येऊन मिळत नाहीत, तर मांजरा नदीला मिळतात आणि मांजरा नदी गोदावरीला येऊन मिळते. त्याच्यामुळं ह्या नद्या डायरेक्टली गोदावरीला मिळत नाहीत. म्हणजे ही अशी गोदावरी आहे आणि डायरेक्ट तेरणा, तावरजा, मन्याड वगैरे ह्या नद्या डायरेक्टली म्हणजे डायरेक्ट गोदावरीला येऊन मिळत नाहीत. ह्या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. ओके. आणि गिरणा ही तापी नदीची महत्वाची उपनदी आहे. आणि इथं तोरणा नाही, ही तेरणा नदी आहे. त्याच्यामुळं मला वाटतं ही पर्याय क्रमांक 4 हे वाक्य जे आहे ते चुकीचं असेल. ओके. पुढचं बघा. कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरणानुसार भारताच्या पश्चिमी किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? मुंबईच्या दक्षिणेकडे. म्हणजे थोडक्यात काय, तर कोकणामध्ये कोणत्या प्रकारचं हवामानाचं वर्गीकरण आढळते? आपल्याला सौदी सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे, दीपस्तंभच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे, की जे हवामानाचे महाराष्ट्रातले जे 3 विभाग केलेले आहेत, त्याच्यामध्ये कोकणामध्ये कोणता आहे? एम हा जो विभाग आहे तो कोकणामध्ये आहे. त्याच्यानंतर BS जो विभाग आहे तो पर्जन्यछायेचा भाग, तो नगर, सोलापूर वगैरे तो सगळा जो भाग येतो त्याच्यामध्ये येतं. आणि AW हा उष्णकटिबंधीय सॅव्हाना प्रकार मराठवाडा आणि विदर्भामध्ये, म्हणजे महाराष्ट्राचा जर आपण अशा पद्धतीने जर सर्वसाधारणपणे नकाशा बघितला, तर हा कोकण जो आहे इकडं AM हा विभाग येतो. त्याच्यानंतर इकडं BS पर्जन्यछायेचा थोडासा भाग, BS आणि बाकी इकडं AW म्हणजे पूर्ण संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग. त्याच्यामुळे आपल्याला मुंबईच्या दक्षिणेकडे म्हणजे कोकणात AM कुठं आहे ते बघायचं. AMW म्हणजे कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार, हे याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी चुकीची विधाने कोणती? म्हणजे चुकीची कोणती आहेत ते आपल्याला बघायला सांगितलेलं आहे. इथं प्रश्नामध्ये चुकीचं, बरोबर, असत्य, चुकीचं नाही वगैरे ते सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. आता इथं मणिपूर हे वेगळं राज्य आहे. मणिपूर हे ईशान्य भारतामध्ये येतं. त्याच्यामुळे नेपाळचा आणि त्याचा काही संबंध नाही. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम ही सगळी राज्य नेपाळच्या सीमेला लागून आहेत. त्याच्यामुळे मणिपूर अर्थातच नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हणले, नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे, जो चीन आणि भारत या 2 महाकाय देशांमध्ये वसलेला आहे. हे वाक्य बरोबर आहे. नेपाळचा जर आपण भौगोलिक विस्तार जर बघितला, तर तो त्या नेपाळच्या उत्तरेला चीन आहे आणि दक्षिणेला अर्थातच भारत आहे. तिसरं वाक्य बघा. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे. भूतान हा
देश नेपाळ या देशाचा शेजारी नाही. कारण या दोन्ही देशांच्या मध्ये भारताचं सिक्कीम राज्य आलेलं आहे. म्हणजे भारताचे अशी जी सगळी असं जे राज्य गेलेलं आहे इकडं भारताचं, या भागामध्ये भूतान आहे आणि इकडच्या बाजूला संपूर्ण नेपाळ पसरलेला आहे. आणि हे आतमधला जो भाग आहे तो सगळा भाग हा सिक्कीम राज्यानं व्यापलेला आहे. त्याच्यामुळे ह्या 2 देशांना विभक्त करणारं जे राज्य आहे ते सिक्कीम आहे. त्याच्यामुळे याचा पर्याय क्रमांक चुकीचं विचारलं होतं आपल्याला अ आणि क. म्हणजे क आणि अ पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर या ठिकाणी बघा अ, आयोगानं वारंवार खनिज आणि त्याचं उत्खनन क्षेत्र असेल किंवा जिल्हे असतील याच्या संबंधी प्रश्न विचारले आहेत. तर त्याला अनुसरूनच हा प्रश्न आलेला आहे. फक्त याच्यामध्ये इन डिटेलमध्ये थोडंसं विचारलेलं आहे. गेल्या काही वर्षांचे तुम्ही जर पी-वाय-क्यू बघितला तर या ठिकाणी जिल्ह्यांची नावं दिलेली असायची. मात्र आता ते आयोग अधिक खोलात जाते. बघा मॅंगनीजचं आपल्याला माहिती आहे, चिखला हे ठिकाण भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. लोहखनिज गडचिरोली गेल्या कंबाईन ग्रुप बीच्या सुद्धा एक्झामला याच्यावरती प्रश्न आलेला होता. त्याच्यामुळे लोहखनिजाच्या बाबतीमध्ये गडचिरोली हा जिल्हा प्रसिद्ध आहे. सर्वात जास्त खाणी आहेत. त्याच्यामुळे सुरजागड हे बी म्हणजे ब ला 1 पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये राहतात. बॉक्साईट जे आहे हे बॉक्साईट उदगीरी जे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेलं उदगीरी आणि क्रोमाईट जे आहे हे क्रोमाईट हे जानोली जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तर या पद्धतीनं याचा पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जो की चालू घडामोडीशी संबंधित त्या ठिकाणी आलेला आहे. आता असं वास्तविक जर बघितलं तर हा प्रश्न एकतर चालू घडामोडीचा किंवा अर्थशास्त्र या विषयाचा वाटतो. मात्र आयोगाने यावेळेस हा प्रश्न भूगोल या घटकामध्ये दिलेला आहे. बघा काय आहे? खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे. बघा वाक्य बघा. उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे. मासेमारीची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा हे अर्थातच उद्दिष्ट असणार आहे. मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने वाढवणं. तर या ठिकाणी 4 पटीनं नाही, तर ते आहे दुप्पट. हे उत्पन्न दुप्पट करणं हे अपेक्षित आहे. हे त्याचं उद्दिष्ट आहे. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर करणं, हे सुद्धा याचं योग्य पर्याय आहे. मासेमारीचं उत्पादन आणि उत्पादकता वाढवणं, अर्थात हे तर प्रायमरी उद्दिष्ट असणार आहे. त्याच्यामुळं अ, क, ड हे बरोबर आहे आणि ब जे आहे हे चुकीचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे इथं पर्याय जर आपण बघितले तर अ, क, ड उद्दिष्ट आहेत आणि ब जे आहे ते उद्दिष्ट नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. नंतर बघा भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव काय होते? तर ह्याचं योग्य उत्तर आहे गंगा. हे गीर गाईच्या वासराचं योग्य उत्तर आहे. जे की प्रथमतः क्लोन पद्धतीनं, कृत्रिम पद्धतीनं त्या ठिकाणी जनरेट केलेलं होतं, जन्मलेलं होतं. ओके. नंतर पुढचा प्रश्न बघा. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत? म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स एस-डी-जी आपण ज्याला म्हणतो. 2015 नुसार किती आहेत? आयोगाचा फेव्हरेट प्रश्न. कित्येक वेळेस राज्यसेवेच्या परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे. 17 उद्दिष्ट त्या ठिकाणी होते. पुढचा प्रश्न बघा. काय विचारलेला आहे? यमुना नदीच्या पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. यमुना नदीला मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे कशा पद्धतीने वाहतात. आता जर आपण यमुना नदीचा असा विस्तार जर बघितला तर सगळ्यात उत्तरेला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पश्चिमेला आपण जर म्हणलं तर सगळ्यात पश्चिमेला कोणती नदी मिळते? चंबळ नदी. या ठिकाणी चंबळ नदी सगळ्यात पश्चिमेला मिळते. म्हणजे जर आपण ऑप्शन एलिमिनेशन जर करून बघायचं झालं तर चंबळ हे पश्चिमेला यायला पाहिजे. आपण पूर्व ते पश्चिम, पश्चिमेकडची नदी कोणती असणार? चंबळ. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्येच कोणतं तरी उत्तर असणार. त्याच्यानंतर सगळ्यात दक्षिणेकडचं जर बघितलं तर अर्थातच माहिती आहे केन हे सगळ्यात दक्षिणेकडे म्हणजे पूर्वेकडची नदी आहे. केन ही नदी पूर्वेकडची सर्वात पूर्वेकडची आहे. त्याच्यानंतर केनच्या नंतर आहे बेटवा आणि त्याच्यानंतर आहे सिंध. केन, बेटवा आणि सिंध. म्हणजे या पद्धतीचा जो पर्याय योग्य आहे, तो पर्याय आहे त्या ठिकाणी कोणता दिलेला आहे? पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. केन, बेटवा, केन, बेटवा, सिंध आणि चंबळ. केन, बेटवा, सिंध आणि चंबळ. सॉरी या ठिकाणी माझं थोडंसं चुकलं, कन्फ्युजन झालं. याचं योग्य पर्याय जे आहे
पर्याय क्रमांक योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील? चालू घडामोडीशी संबंधित 2 प्रश्न भूगोलामध्ये आलेले आहेत. याचं योग्य उत्तर आहे 25 किलोमीटर अंतरावरती. दर 25 किलोमीटर अंतरावरती इलेक्ट्रिक वाहनांसाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील. हे महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण 2025च्या अंतर्गत असलेला महत्त्वाचा घटक आहे. तर त्याचं योग्य उत्तर 25 किलोमीटर हे आहे. ओके. तर हे या पद्धतीनं भूगोलाचे जे 10 प्रश्न आहेत, त्या 10 प्रश्नांची ही सगळी व्यवस्थित उत्तर आहेत. याच्यामध्ये 2 प्रश्न चालू घडामोडीवरती आले होते. 2 प्रश्न जे आहेत ते भारताच्या भूगोलावरती आले होते आणि 6 प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या भूगोलावरती आलेले होते. आयोगानं जो पॅटर्न ठरवलेला आहे तो सेम आहे. फक्त थोडीशी काठिण्य पातळी याच्यामध्ये चालू घडामोडी ॲड केल्यामुळं तो घटक या वेळेसच्या कंबाईन ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये ॲड झालेला आहे. ओके. तर चला थांबूया. धन्यवाद.